नामदार छगन भुजबळ यांच्या आदेशान्वये नवापूर शहरातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तालुका स्तरीय सर्वपक्षीय सर्व जाती बैठक घेण्यात आली। बघूयात ही बातमी। नवापूर शहरातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची तालुकास्तरीय सर्वपक्षीय सर्व जातीय बैठक संपन्न झाली। नामदार छगनरावजी भुजबळ यांच्या आदेशान्वये उत्तर महाराष्ट्राचे निरीक्षक नितीन शेलार, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, उपाध्यक्ष धर्मेंद्र पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर माळी यांच्या मार्गदर्शनाने नुकतीच सभा संपन्न झाली। या प्रसंगी कोविड-19च्या सर्व नियमांचे पालन करून शांततेत कुठल्याही नियमांचा भंग न करता तहसील कार्यालयाच्या समोर आरक्षण संदर्भात घोषणा देऊन प्रत्यक्षात ओबीसी आरक्षण संदर्भातील भूमिका प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माळी यांनी मांडली। यात ओबीसी आरक्षणात कोणत्याही जातींचा समावेश करू नये, कारण त्यात प्रत्यक्ष ओबीसी 52% समाज असताना सुद्धा त्यांना 19% आरक्षण मिळाले आहे। आरक्षणात कुठल्याही प्रकारची भर न टाकता हे आरक्षण अबाधित ठेवावे। मराठा आरक्षण संदर्भात या बांधवांसाठी आरक्षण दिलेच पाहिजे, पण त्यांच्यासाठी वेगळी तरतूद करावी। तरतूद करत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी। 18 पगड जाती असलेला ओबीसी बांधव या आरक्षणापासून वंचित करू नये यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे। या मागण्यांसाठी नवापूर शहर तसेच नवापूर तालुक्यातील ओबीसी अंतर्गत सर्व समाजातील बांधवांनी तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती। सर्वांनी मास्क लावून कुठल्याही प्रकारे शासनाच्या नियमांचे उल्लंघन न करता शांततेत तहसील कार्यालयात माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे। यावेळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन माळी, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ओबीसी सेलचे चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे शहादा शहराध्यक्ष जगदीश माळी, तालुका अध्यक्ष प्रदीप चौधरी, मंगेश येवले, उत्तमराव महाजन, चंद्रकांत ततार, श्यामभाऊ चौधरी, रामचंद्र सोनोने, पांडुरंग सोनोने, राजेंद्र बांगड, सुधीर निकम, मोहन चौधरी, जगदीश चव्हाण, योगेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते। जनक दलालसह प्रेमेंद्र पाटील, नवापूर।